सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्रायमरी स्कूल सातारा परिसर औरंगाबाद। मी सहशिक्षक ए बी दराडे सर। आजचा आपला सब्जेक्ट आहे मॅथ्स स्टँडर्ड 4 लेक्चर नंबर 11 टॉपिक नेम सबस्ट्रॅक्शन। आज आपण हे दोन टॉपिक या ठिकाणी शिकणार आहोत। सबस्ट्रॅक्शनमधले अरेंज व्हर्टिकली अँड सबस्ट्रॅक्ट द फॉलोइंग। तर आजचा आपला चॅप्टर आहे सबस्ट्रॅक्शन। बघा पेज नंबर 23 वर तुम्हाला काही एक्झाम्पल सोडून दाखवलेले आहेत। त्यामधला आपण फर्स्ट बघूयात। देअर आर 452 टेक ट्रीज अँड 321 नीम ट्रीज इन अ फॉरेस्ट. How many more neem trees must be planted in order to have the same number of neem trees as teak trees? या ठिकाणी बघा सगळ्यात पहिले 452 in order to find the answer we have to count ahead from 321 to 452. Next 321 in order words we have to subtract 321 from 452. तर आपल्याला या ठिकाणी 452 लेस दॅन 321 करायचं आहे। तर आपण युनिटकडून सुरुवात करणार आहोत। युनिटमध्ये आहे 2 लेस दॅन 1 इज इक्वल टू 1. टेन्समध्ये आहे 5 लेस दॅन 2 इज इक्वल टू 3 अँड 100मध्ये आहे 4 लेस दॅन 3 इज इक्वल टू 1. टोटल आन्सर या ठिकाणी आलेला आहे 131 मोर नीम ट्रीज हॅव टू बी द प्लांटेड. सेकंड बघूयात आपण आता. अजय हॅज कलेक्टेड 207 सीड्स while विजय हॅज collected 165 seeds. How many more seeds does Ajay have than Vijay? या ठिकाणी बघा एक्झाम्पल आपल्याला वी कॅन फाइंड द आन्सर बाय डुईंग द फॉलोइंग सबस्ट्रॅक्शन. 207 लेस दॅन 165. बघा या ठिकाणी रेड कलरच्या बॉक्समध्ये तुम्हाला सोडून दाखवलेले आहे 10, 100 युनिट्स असं दिलेलं आहे. यामध्ये आपल्याला लेट अस सबस्ट्रॅक्ट 5 युनिट्स फ्रॉम 7 युनिट्स. म्हणजे युनिटमध्ये बघा 7मधून जर 5 लेस केले तर इज इक्वल टू आन्सर येतं तुमचं 2. वी कॅन नॉट सबस्ट्रॅक्ट 6 टेन्स फ्रॉम 0 टेन्स. आता या ठिकाणी 0मधून 6 लेस होत नाहीत, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, शेजारच्याकडून एक उसना घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला बघा तिथे झालेले आहेत 10. मग 10मधून जर 6 लेस केले तर त्या ठिकाणी आन्सर आलेला आहे 4. आणि 100मध्ये 2 होते, 2मधून आपल्याला 1 इकडे दिला, त्याच्यामुळं आपल्याकडं 1च राहिलं. तर 1मधून जर 1 लेस केला तर आन्सर येतो 0. तर टोटल आन्सर तुमचा आलेला आहे 42. तर अजय हॅज 42 मोर सीड्स दॅन विजय. नेक्स्ट बघा क्वेश्चन तुम्हाला 23 पेजवरचं एक्सरसाइजमध्ये दिलेलं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे अरेंज व्हर्टिकली अँड सबस्ट्रॅक्ट. या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल बघा काय आहे. 586 लेस दॅन 425. तर आपण युनिटकडून सुरुवात करणार आहोत. बघा युनिटमध्ये आहे 6 लेस दॅन 5 इज इक्वल टू 1. आता टेन्समध्ये आहे 8 लेस दॅन 2. 8मधून 2 लेस केले तर आन्सर येणार आहे 6. आणि 100मध्ये आहे 5 लेस दॅन 4. 5मधून 4 लेस केले तर आन्सर येणार आहे 1. टोटल आन्सर तुमचा आलेला आहे 161. सेकंड एक्झाम्पल बघूयात. 465 लेस दॅन 179. या ठिकाणी युनिटमध्ये 5 आलेले आहे, तर 5 लेस दॅन 9 होत नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, शेजारच्याकडून एक उसना घ्यायचा आहे. तर 5च्या जागी तिथे झालेली आहे 1 मिळाल्यामुळे 15 लेस दॅन 9 इज इक्वल टू 6. आता इकडे बघा टेन्समध्ये 6मधून 5 आपण 6मधून 1 कोणाला दिला होता, युनिटला, म्हणून त्या ठिकाणी 6मधून 1 लेस केला तर तिथं राहिले 5. आता 5 लेस दॅन 7. 5मधून 7 लेस होतात का, नाही. त्यामुळे तिथं काय करायचं आहे, 100कडून आपल्याला एक उसना घ्यायचा आहे. तिथं झाले 15 लेस दॅन 7 इज इक्वल टू 8. आता 100मध्ये आहे 4, पण 4मधून आपण एक कोणाला दिला होता उसना, टेन्सला, त्यामुळे तिथं राहिले 3.
तर 100मध्ये 3 लेस दॅन 1 इज इक्वल टू 2. तर टोटल ॲन्सर आलेलं आहे तुमचं 286. थर्ड नंबरचं एक्झाम्पल बघूयात. 542 लेस दॅन 351. या ठिकाणी युनिटमध्ये आहे 2 लेस दॅन 1, 2 मधून 1 गेला, ॲन्सर आलं 1. आता टेन्समध्ये आहे 4 लेस दॅन 5. 4 मधून 5 लेस होतात का? नाही. त्या ठिकाणी मग आपल्याला काय करावं लागणार आहे, 100कडून 1 म्हणजे एक उसना घ्यायचा, मग तिथे झाले 14. तर 14मधून 1 लेस केलं, 14मधून 5 लेस केले तर ॲन्सर आलं आहे तुमचं 9. आता 100मध्ये आहे 5 लेस दॅन 3, पण 5कडून आपण 1 कोणाला दिला होता? टेन्सला, त्यामुळे तिथे राहिले 4. तर 4मधून 3 लेस केले तर ॲन्सर आलं तुमचं 4मधून 3 लेस केले तर ॲन्सर आलं 1. टोटल ॲन्सर आलं आहे 191. अशा पद्धतीनेच खालचे पण एक्झाम्पल तुम्हाला सोडून दाखवलेले आहेत. तुम्हाला ते रिव्हिजन करायची आहे त्याची आणि ते व्यवस्थित सोडवायचे आहे. नेक्स्ट बघूयात. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, इफ 400 लेस दॅन 100 इज इक्वल टू 300, सॉल्व द 477 लेस दॅन 177. राईट 3 सबस्ट्रॅक्शन प्रॉब्लेम्स विथ द ॲन्सर 200. या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की 477 लेस दॅन 177, तर त्याचा ॲन्सर आपण काढलेला आहे. तर त्याचा ॲन्सर आलेला आहे 300. आणि पुढे त्यांनी सांगितलेले आहे की असे 3 एक्झाम्पल करून दाखवा की ज्याचा ॲन्सर किती आलं पाहिजे, 200. तर बघा तिथे दिलेलं आहे ॲन्सरमध्ये बघा 477 लेस दॅन 177 इज इक्वल टू त्याचा ॲन्सर आलेला आहे 300. तर ते कसं केलं, तर 477 मीन्स 477 युनिट अँड 177 मीन्स 177 युनिट. त्याचं सबस्ट्रॅक्शन केलं. 77 युनिट वी गेट 0 अँड 4H म्हणजे 400 लेस दॅन 100 इज इक्वल टू 300. अशा पद्धतीने आपलं 300 ॲन्सर आलेलं आहे. खालचं बघा 3 सबस्ट्रॅक्शन विथ द ॲन्सर्स 200 आर गिवन बिलो. तर आपण 3 एक्झाम्पल या ठिकाणी सोडून दाखवलेले आहेत. 500 लेस दॅन 300 इज इक्वल टू 200. 667 लेस दॅन 467 इज इक्वल टू 200. अँड थर्ड आहे 871 लेस दॅन 671 इज इक्वल टू 200. अशा पद्धतीने 3 एक्झाम्पल तुम्हाला सोडून दाखवलेले आहेत. अशाच पद्धतीचे आणखीन काही एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे आहेत ज्याचा ॲन्सर 200 येणार आहे. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आहे, राजानी बायज युनिफॉर्म वर्थ रुपीज 372 अँड अ स्कूल बॅग वर्थ रुपीज 250. हाऊ मच मोर डज शी स्पेंड ऑन द युनिफॉर्म दॅन ऑन द बॅग. बघा या ठिकाणी ॲन्सर दाखवलेले आहे. टू द फाइंड हाऊ मच मोर शी स्पेंड ऑन द युनिफॉर्म दॅन ऑन द बॅग वी हॅव टू सबस्ट्रॅक्ट 250 फ्रॉम 372. तर आपण या ठिकाणी बघा 372 फ्रॉम युनिफॉर्म अँड लेस दॅन 250 फॉर बॅग. तर युनिटकडून सुरुवात करणार आहोत. 2मधून जर 0 काढला तर ॲन्सर 2च येणार. 7मधून 5 लेस केले तर 2 येणार आणि 3मधून 2 लेस केले ॲन्सर येणार 1. टोटल ॲन्सर आलेला आहे 122 मोर. तर राजानी स्पेंड 122 मोर ऑन द युनिफॉर्म दॅन ऑन द बॅग. अशा पद्धतीने त्याचा ॲन्सर आलेला आहे. नेक्स्ट फोर्थ नंबरचा आहे, द ॲन्सर टू ॲन ॲडिशन इज 915. वन ऑफ द नंबर्स इज 427 विच इज द अदर नंबर्स. ॲन्सर या ठिकाणी आहे टू फाइंड द अदर नंबर सबस्ट्रॅक्ट 427 फ्रॉम 915. या ठिकाणी बघा 915 लेस दॅन 427 केलेलं आहे. युनिटकडून आपण सुरुवात करणार आहोत. युनिटमध्ये आहे 5 लेस दॅन 7. तर 5मधून 7 लेस होत नाही, त्यामुळं आपण काय केलं आहे, शेजारच्याकडून एक उसना घेतलेला आहे. तर आपल्याकडे झालेत 15 लेस दॅन 7. तर 7च्या पुढे 15पर्यंत फिंगर काउंट करा. 8 9 10 11 12 13 14 15. ॲन्सर आलेला आहे 8. आता 1 टेन्समध्ये जो 1 होता तो आपण युनिटला दिला, त्याच्यामुळे त्याच्याकडे राहिले 0. तर बघा तिथं 0 कट करून वरती लिहिलेले आहे 10. 0 मीन्स 10 कसं काय आले, तर आपण काय केलं आहे 100कडून एक उसना घेतलेला होता, त्याच्यामुळे तिथे झालेले आहे 10. तर 10 लेस दॅन 2 इज इक्वल टू 8. आता आपण 9कडून 1 टेन्सला दिला होता, त्याच्यामुळं त्याच्याकडे राहिले 8. तर 8 लेस दॅन 4 इज इक्वल टू 4.
तर 488 ऑदर नंबर्स आपल्याला मिळालेला आहे. नेक्स्ट बघूया. 5th नंबरचं एक्झाम्पल बघा. द आन्सर टू अन ॲडिशन इज 915. चूज एनी नंबर स्मॉलर दॅन 800 ॲज वन ऑफ द नंबर्स. फाइंड द ऑदर नंबर्स. आन्सर आहे लेट वन ऑफ द नंबर्स बी 769. टू फाइंड द ऑदर नंबर सबस्ट्रॅक्ट 769 फ्रॉम 915. तर आपण बघा या ठिकाणी ॲडिशन आन्सर आणि चूजर नंबर या ठिकाणी लिहिलेला आहे. तर 915 लेस दॅन 769. तर आपण युनिटमध्ये बघू 5 आहेत. 5मधून 9 लेस करायचे आहेत तर ते होत नाहीत. त्यामुळे काय केलं आपण टेन्सकडून एक उसना घेतला. आपल्याकडे झाले 15. 15मधून 9 लेस करा. तर आपल्याला 9च्या पुढे 15पर्यंत काउंट करायचं आहे. 10, 11, 12, 13, 14, 15. तर ॲन्सर आलेला आहे 6. तर आता आपल्याकडे 0 राहिलेले आहे. टेन्समध्ये 0 आहे. 0 मीन्स 10. तर 10मधून 6 लेस केले तर ॲन्सर आलेला आहे 4. आता आपल्याकडं 9 लेस दॅन 7 होते पण 9ला कट करून आपण वरती 8 लिहिले. का तर 9कडून आपण 1 कोणाला दिलेला होता? टेन्सला उसना दिला होता. त्याच्यामुळं आपल्याकडे किती राहिले होते शिल्लक? 8. 8 लेस दॅन 7 इज इक्वल टू 1. तर आपला ऑदर नंबर आहे 146. नेक्स्ट बघू. 6 नंबरचे एक्झाम्पल आहे. युजिंग द नंबर्स 534 अँड 252 राईट अँड अ सबस्ट्रॅक्शन वर्ड प्रॉब्लेम अँड सॉल्व इट. आपल्याला एक वर्ड प्रॉब्लेम या ठिकाणी तयार करायला सांगितलेला आहे. तर इथे एक्झाम्पल तयार केलेलं आहे. द स्कूल लायब्ररी. नाव द स्कूल लायब्ररी हॅज 534 बुक्स. हाऊ मेनी बुक्स डिड रहीम गिफ्ट टू द स्कूल लायब्ररी. तर या ठिकाणी बघा 534 लेस दॅन 252 केलेलं आहे. युनिटमध्ये आहे 4 लेस दॅन 2 म्हणजे 4मधून 2 लेस झाले तर ॲन्सर आले 2. टेन्समध्ये आहे 3 लेस दॅन 5. तर 3मधून 5 लेस होत नाहीत. त्यामुळे आपण 100कडून एक उसना घेतला. आपल्याकडे झाले 13. 13मधून 5 लेस करा. ॲन्सर आला आहे 8. त्यानंतर 5मधून 1 आपण टेन्सला उसना दिला होता. त्याच्यामुळे आपल्याकडे राहिले 4. 4 लेस दॅन 2 इज इक्वल टू 2. तर रहीम गिफ्टेड 282 बुक्स. त्यानं किती बुक्स दिलेले आहेत गिफ्ट म्हणून? 282. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट लेक्चर नंबर 12. टॉपिक नेम सबस्ट्रॅक्शन ऑफ 4 डिजिट नंबर्स विदाउट बॉर्विंग. थँक्यू.